नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। श्री भरत अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची 54वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न। जयसिंगपूर येथील श्री भरत अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जयसिंगपूर या बँकेची 54वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन डॉक्टर श्रीवर्धन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कल्पवृक्ष गार्डन जयसिंगपूर सांगली रोड जयसिंगपूर येथे शनिवार दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली। बँकेचे संचालक पैलवान विठ्ठल बाबूराव मोरे यांनी स्वागत करून विषयवार अहवाल वाचन केलं। बँकेच्या एकूण प्रगतीचा आढावा घेऊन रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार बँकेचा कारभार पारदर्शक चालत असल्यानं बँकेचा पाया भक्कम झाला असल्याचं प्रतिपादन केलं। शासनामार्फत जाहीर झालेल्या सर्व योजना बँकेकडे सुरू असून त्या योजनांचा लाभ सभासदांनी घ्यावा असं आवाहन केलं। श्री भरत बँक सरकारी व व्यापारी बँका देत असलेल्या सर्व सोयी सुविधा देणारी व UPI सेवा देणारी शिरोळ तालुक्यातील पहिली सहकारी बँक असल्याचं प्रतिपादन केलं। तसेच बँकेच्या व्यवसाय वाढीसाठी नवीन शाखा पेठवडगाव तालुका हातकणंगले येथे लवकरच सुरू करीत असल्यासंबंधी आनंदाची बातमी दिली। सदरवेळी सर्व विषयांना सभासदांनी टाळ्यांच्या गजरात एकमुखी मंजुरी दिली। तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अहवाल सालात दिवंगत झालेले ज्ञात अज्ञात तसेच महापुरामध्ये निधन पावलेल्या व्यक्तींना व बँकेचे माजी संचालक बाळासाहेब दळवी व सुजय चौधरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तदनंतर बँकेचे चेअरमन डॉक्टर श्रीवर्धन एस पाटील यांनी सरकारी बँकेची स्थापना वाढीस लागलेली सहकार चळवळ त्यामधून सामान्य जनतेची झालेली प्रगती त्यामध्ये बँकांनी दिलेले योगदान अतिशय महत्त्वाचं असल्याबाबत आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये व्यक्त केलं। तसेच बँकेस ऑडिट वर्ग अ मिळाल्याचं सांगून बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला। गत सालाच्या ठेवीमध्ये 12,84,000 वाढ होऊन एकूण ठेवी 237 कोटी 40 लाख इतक्या झाल्या, तर कर्जामध्ये 16 कोटी 31 लाखाची वाढ होऊन चालू आर्थिक सालात कर्ज 142 कोटी 89 लाखांवर गेली आहेत। बँकेचा NPA 0.14% व थकबाकी 272% राहिली असून नियमानुसार 1 कोटी 92 लाख इतक्या तरतुदी करून निव्वळ नफा 1 कोटी 22 लाख 15,000 रुपये झालाय। यावेळी सभासदांना 10% दराने लाभांश देण्यास सभासदांनी मंजुरी दिली। सदरवेळी श्री भरत अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड जयसिंगपूर संचलित भरत मेडिकल ट्रस्ट जयसिंगपूर यांच्या वतीने देण्यात येणारा डॉक्टर SK पाटील धन्वंतरी पुरस्कार, जयसिंगपूरचे निवृत्त शासकीय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर पांडुरंग सदाशिव पाखरे, डॉक्टर JJ मगदूम समाजभूषण पुरस्कार, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर शिरोळ गावचे सुपुत्र श्री मोहन रंगराव माने व बँकेच्या वतीने देण्यात येणारा श्री भरत रत्न पुरस्कार, प्रसिद्ध मल्ल व कुस्ती समालोचनाचे भीष्माचार्य श्री शंकरराव बापू पुजारी यांना आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शुभ हस्ते माननीय सावकार मादनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉक्टर अनिल मडके यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला। सदरवेळी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शेतकऱ्यांचा मुलगा व्यापारी व व्यावसायिक व्हावा असा उद्देश ठेवून बँक करीत असलेल्या कार्याबद्दल बँकेचं कौतुक केलं। तसेच डॉक्टर SK पाटील यांनी जयसिंगपूरच्या विकासासंबंधी केलेली पायाभरणी आता पूर्णत्वाला जात असल्यासंबंधी आपल्या मनोगतामध्ये समाधान व्यक्त केलं। डॉक्टर अनिल मडके यांनी सर्वांनी केवळ पैशाच्या मागे न लागता आपल्या आरोग्यासंबंधी काळजी घेणं फार उपयुक्त असतं यासंबंधी प्रतिपादन केलं। तसेच फुफ्फुसाचे आजार व विकार यासंबंधी घ्यावी लागणारी काळजी व आरोग्यासाठी वेळोवेळी घ्याव्या लागणाऱ्या चाचण्या याचं महत्त्व आर्य अष्टांगिक मार्गाच्या उदाहरणातून कथन केलं। तसेच डॉक्टर SK पाटील, डॉक्टर JJ मगदूम यांनी केलेल्या कार्याचं भान ठेवून सर्वांनी त्याप्रमाणे आपली जीवनशैली घडवावी असं प्रतिपादन केलं। तसेच त्यांनी बँकेच्या व्यवस्थापनात उत्तम नियोजन व कौशल्याचा वापर, पारदर्शक कारभार तसेच स्वतःमध्ये केलेल्या काटकसरीमुळे नेत्रदीपक प्रगती केली आहे असं प्रतिपादन केलं। यावेळी जयसिंगपूर नगरीत मार्च 2024च्या 12वी परीक्षेमध्ये सर्वोत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। सदरवेळी डॉक्टर पांडुरंग सदाशिव पाखरे, श्री मोहन रंगराव माने व श्री शंकरराव बापू पुजारी यांनी डॉक्टर SK पाटील व डॉक्टर JJ मगदूम यांच्या सामाजिक बांधिलकीतून केलेल्या कार्याचा व सामान्य जनतेच्या प्रगतीसाठी बँकेच्या स्थापनेबाबत आपली मनोगत व्यक्त केली। या कार्यक्रमावेळी डॉक्टर महावीर अक्कोळे, डॉक्टर अतिक पटेल, श्री सुभाष शेट्टी, श्री भाऊ साखरपे, श्री शैलेश अडके, बँकेचे सर्व संचालक, पंचक्रोशीतील मान्यवर तसेच बँकेचे अनेक सभासद, कर्मचारी वर्ग उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी बँकेचे व्हाईस चेअरमन श्री अजित पाटील यांनी आभार मानून कार्यक्रम संपल्याचं जाहीर केलं। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।